हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मीनाक्षी काशीद या माझ्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी आप्पे कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग पाहूया. येथे मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत, एक छोटी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, एक छोटी वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे, मूग डाळ एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि मसूर डाळ एक छोटी वाटी घेतलेली आहे. आता मी इथे तांदूळ हे स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर सर्व डाळी एक एक करून मी पाण्यामध्ये ॲड करून स्वच्छ धुवून घेत आहे. काही महिला हे वेगवेगळे भिजवत ठेवतील, तसंही चालतं, परंतु मी याच पद्धतीने करते. तुम्ही कसं करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे हे आपल्याला सर्व धुवून घ्यायचं आहे. 1-2 पाण्याने याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी आता याला एका स्वच्छ पातेल्यामध्ये काढून ठेवत आहे. हे मी सकाळी भिजवत ठेवलेलं आहे, त्यामुळे याला मी आता 6 तासानंतर मिक्सरमधून ग्राइंड काढणार आहे. आता आपण याला संध्याकाळी पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी अशा प्रकारे हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही. याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर ओवा मी इथे 2 चमचे ॲड केलेला आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करणार आहोत. यामध्ये मी सोडा ॲड केलेला नाही आहे, कारण ते खूप छान फुललेलं आहे. येथे मी आप्पे पात्रामध्ये आता सर्व तेल टाकून घेत आहे. त्यानंतर आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते आपल्याला याच्यामध्ये हळुवारपणे सोडायचं आहे. सर्व बॅटर आपलं सोडून झालेलं आहे. नंतर मी याच्यावरती 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. परत एकदा पाहू शकता तुम्ही किती फुललेले आहेत आपले आप्पे. याला नंतर आता आपण अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व आप्पे आपण पलटवणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रंगही खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर मी ते सर्व केलेलं आहे. दह्याच्या चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.